महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस ज्या काही उलथापालथी होत आहेत त्या पाहता मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या दावणीला काही छोटे छोटे सरदार बांधले गेल्याचंही आपण पाहिलं असेल. या सरदारांना पॉलिटिकल लँग्वेजमध्ये बी टीम बोललं जातं. आता कोण कोणाची बी टीम म्हणून काम करतंय हे तुमच्या आमच्या सारख्यांना वेगळं सांगायला नकोच आहे, पण उघडपणे कोणाला आपण याची बी टीम किंवा त्याची बी टीम म्हटलं की त्या लोकांनाही राग येतो, म्हणून ते टाळायचं असतं. असो, असंच एक वादळ जे आहे ते महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला नख लावून गेलं, ज्याची जखम अद्याप भळबळते. ती केव्हा भरून निघेल माहीत नाही, पण लोकसभा निवडणुकांमध्ये या वेगळ्या व्यवस्थेनं महायुतीचा पार नक्षा उतरवून ठेवला होता. बलाढ्य म्हणवल्या जाणाऱ्या भाजपाला या ABCDचा फार मोठा फटका बसला होता. आजही त्या धक्क्यातून भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते पुरेसे सावरलेले दिसत नाहीत. या परिस्थितीत भाजपला विधानसभा जड जाणार आणि लोकसभेच्या ट्रेंडनुसार 159 जागांवर महाविकास आघाडी बाजी मारणार असा जो अंदाज आहे, आणि तो अंदाज असताना तो 159 जागांचा आकडा वाढवण्यासाठी बारामतीच्या करामती काकांनी एक पिल्लू सोडलं होतं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र करण्याचं पिल्लू. पवार सत्तेत असतात तेव्हा यांना आरक्षणासाठी लढा द्यायचा सोयीस्करपणे विसर पडतो, पण त्यांच्या हातून सत्ता गेली की सगळे त्रस्त संबंध जे आहेत ते जागे होतात, आग्या मोहोळ उठतो. तसंच काहीसं काकांच्या पोतडीतून बाहेर आलं होतं. पिल्लूच म्हणावं तर त्यांचं. हे पिल्लू विधानसभेलाही सारी समीकरणं बिघडवणार असं चित्र दिसत असताना, म्हणजे लोकसभेला जे झालं तसंच, अचानक पिल्लू घरट्यात परतलं. तळपणारी तलवार म्यान केली, माघार घेतली. हे सगळं कसं काय साध्य झालं? तर काकांनी हवेत उडवलेली पाखरं त्यांनीच परत बोलावली हे सिद्ध झालंय. आंबेडकरी चळवळीतले आणि मुस्लिमांचे तारणहार जे या आंदोलनाच्या आडून आपापले अजेंडे रेटायला निघालेले होते, बैठका घेत होते, त्यातले अनेक जण मागच्या 2 दिवसात जाहीर मुलाखतींमधून आपला कसा पोपट झालाय हे स्वतःच्या तोंडानं सांगतायत. पण खरा गेम कुठं झाला याबद्दलचा एक गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आकार DG9च्या टीमच्या हाती लागलाय. त्यानुसार पवारांनी आपली हवेत भिरकावलेली पाखरं मागे का बोलावली याचं खरं कारण उघड झालंय, आणि तेच मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनेल आकार DG9. मित्रो नमस्कार. तुम्हाला आठवत असेलच, मनोज दादा जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी आपल्याकडून काही उमेदवारांची नावं जाहीर केली होती. त्यांना उभं करतानाच त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, केव्हा माघार घ्यायची हे मी सांगेन. म्हणजे माघार घ्यायची हे निश्चित होतं, पण तारीख मैं बताऊंगा. उमेदवार साशंक होते, तारीख हे सांगणार होते, म्हणजे माघार घ्यायची होती. आणि त्यामुळे काही ठिकाणच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेता लढण्याचा निर्धार कायम ठेवलेला आहे. पण मित्रांनो, माघार घेण्यामागचं कारण काय हे समजून घेऊया आधी. जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना आणि समाजासाठी आरक्षण मागत असताना प्रचंड जनसमर्थन त्यांना मिळू लागल्यावर अचानक ट्रॅक बदलून वेगवेगळ्या मागण्या करू लागले. कधी सरसकट, कधी सगळे सोयरे, कधी कुणबी, कधी निजाम, तर कधी OBCमधून आरक्षण, अशा विचित्र मागण्या करू लागले. वर्षानुवर्ष मराठा समाजासाठी जे झगडत होते आरक्षणासाठी, ज्यांचा या आरक्षणावर मोठा अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे, ते विचारवंत मराठा समाजातले इतिहासतज्ञ डोक्याला हात मारून घेत होते की हे काय चाललंय. हा आरक्षणाचा लढा आहे की एखाद्या राजकीय पक्षाविरोधातला संघर्ष आहे. प्रचंड संभ्रम पसरला होता सगळीकडे. सुरुवातीला जरांगेजी विधानं करत त्याला भाजपमधून काउंटर केलं जायचं. ते काही बोलले की त्याला उत्तर यायचं, प्रत्युत्तर यायचं. जेव्हा OBCच्या कोट्यातून ते आरक्षण मागू लागले तेव्हा OBC नेते छगन भुजबळ जरांगेंना नडू लागले. पण या शाब्दिक चकमकींमुळे समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागली. या संघर्षाचा फायदा तसा कोणालाच होणार नव्हता. पण जरांगेंच्या चिन्हा टन्नाला उत्तर देत भुजबळ मात्र एका बाजूने बॅटिंग करत होते. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, निलेश राणे, नितेश राणे हे लोक त्यांच्या पद्धतीनं त्यांचा लढा चालू ठेवूनच होते. जरांगेंचा रोख मात्र फडणवीसांना हैराण करण्याचा होता. भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांना टार्गेट करणाऱ्या जरांगेंचा आता जो गेम झाला आहे, त्याच्या आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या त्याच्याही कित्येक दिवस आधी जरांगेंच्या टीकेला किंवा आकारण केलं जाणाऱ्या आकांड तांडवाला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किंवा महायुतीकडून कोणीही प्रत्युत्तर देत नव्हतं, किंबहुना देणं बंद केलं होतं त्यांनी.
सारेच फक्त बघ्याच्या भूमिकेत शिरले होते. दुसरी गोष्ट अशी होती की लोकसभेला धर्माच्या नावाखाली काही मुल्ला मौलवींनी मतदारांना एकाच विचारधारेच्या काही ठराविक पक्षांना मतदान करा किंवा ठराविक उमेदवारांनाच मतदान करा असं जे काही सुचवलं होतं, त्यातून लोकसभा निवडणुकांचे निकाल हे कसे लागले, कसे प्रभावित झाले होते. पण या सगळ्या गोष्टीतून भांबावलेली महायुती या डावाला प्रतिडाव टाकू शकली नाही हे सुद्धा खरं आहे. किंवा गेला बाजार त्यांच्या लक्षात यायलाच, हा सगळा जो काय गौड बंगाल आहे तो लक्षात यायलाच उशीर झाला होता की नेमकं काय चाललंय. या धार्मिक ध्रुवीकरणातून जिंकलेल्या उमेदवारांना धर्माच्या नावाखाली मतदान करा असं सांगणाऱ्यांना कोर्टात खेचून या प्रकारातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या निवडींना आव्हान देता येतं हे सुद्धा महायुतीचे लोक विसरून गेले. तुम्हाला जर आठवत असेल तर 1989 साली विलेपार्ले, मुंबईतलं विलेपार्ले जे आहे तिथे पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू हे उभे होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर कुंटे उभे होते. आता रमेश प्रभूंच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जे भाषण केलं होतं त्या भाषणातले काही अंश वापरून या पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी ही निवडणूकच रद्द करावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात केली होती. आणि त्या खटल्याचा जो निकाल लागला होता त्यामुळे शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षांसाठी काढून घेतला गेला होता. त्यांच्यासह उमेदवार रमेश प्रभू यांना देखील ही शिक्षा झाली होती. प्रभूंची निवडणूक रद्द ठरवत प्रभाकर कुंटे यांना विजयी घोषित केलं गेलं होतं. गोरेगावमधले शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या विरोधातही कामगार नेते शरद राव यांनी अशीच केस दाखल केली होती. सुभाष देसाईंनाही अपात्र ठरवत कोर्टानं 6 वर्षांच्या मतदान बंदीचा बडगा दाखवला होता त्यावेळेला. या खटल्यांचा आज इथं संबंध काय, मी का उल्लेख करतोय? महायुतीचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे हे ज्या पद्धतीनं उमेदवारांकरवी जातीय राजकारण करत फक्त आणि फक्त मराठा उमेदवारांनाच मतदान करण्याचं जे आवाहन करत आहेत ते सुद्धा धार्मिक मुद्द्यावर मतं मागितल्यासारखंच होतं. हे ताडलं आणि जरांगेंना मोकळं रान करून दिलं एक प्रकारे. कुणी त्यांच्या या सगळ्या विधानांवर प्रतिक्रिया देत नव्हतं, प्रत्युत्तर करत नव्हतं. किती टोकाची टीका झाली म्हणजे तुम्ही गंमत बघितली असेल, मागच्या महिनाभरापासून जरांगेंना कोणी उत्तर देत नाही. ना दरेकर, ना प्रसाद लाड, कोणीच नाही. भुजबळही गप्प आहेत. ते लक्ष्मण हाके हे काही पक्षीय रचनेतले नाही आहेत, ते बोलत आहेत. ते बारस्कर महाराज बोलत आहेत, पण त्यांना यांच्यामध्ये मोजायचं नसतं. तर एक प्रकारे हे मोकळं रानच मिळालं ना. हे असं अचानक घडलं कसं? तर इथं मोठी गोम आहे. रमेश प्रभूंच्या 1989 सालच्या निवडणूक रद्द ठरवण्याच्या निकालाचा इथं प्रभाव जाणवतो. निवडणूक आयोगाच्या अधिनियमानुसार मतदान हे फेअर अँड फ्री व्हायला हवं. कुठलंही लांगुलचालन, लालच किंवा प्रलोभन दाखवून मतदान होऊ नये हे जसं अपेक्षित आहे, तसंच कुठलाही धाकदपटशा, दहशत किंवा जातीय दडपण वापरूनही मतं मागितली जाता कामा नये हे अधिनियमात लिहिलेलं आहे. धर्माच्या नावाखाली थेट मतं मागणं जसं चुकीचं आहे, तसंच ते एका विशिष्ट जातीच्या नावाखाली मागता येत नाही. जर असे काही समाजप्रेमी आंदोलक विशिष्ट पक्षांच्या उमेदवारांना पाडायला त्या समाजाची मतं जातीच्या आधारावर, जातीचं नाव घेऊन मागत असतील आणि त्यांनी त्या मतांच्या जोरावर विजय मिळवला असेल तर तो विजय रद्दबातल ठरवला जाऊ शकतो आणि दुसऱ्या क्रमांकावरचा जो उमेदवार असेल हा तिथला आमदार घोषित केला जाऊ शकतो. हा सुद्धा एक नियम आहे. याच नियमाचा आधार घेत देवेंद्रजींनी एक सापळा लावला होता की त्यांच्या नावानं दिवसरात्र शंख करणाऱ्या आंदोलक नेत्याला जातीच्या नावावर मतं मागू द्या, काही उमेदवार निवडून येऊ द्या, काहींना पाडूही द्या, नंतर या मोठ्या संख्येनं उलटफेर करणाऱ्या जागांवर कोर्टाचा बडगा आणून निवडणूक अधिनियम वापरायचा. एका बाजूला चिन्नाटांना सुरू असताना फडणवीस शांत बसलेले सगळ्यांनी पाहिले, पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती हे कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. जातीच्या आधारे मतं मिळवून जिंकलेल्या उमेदवारांची आमदारकी रद्द होऊ शकते आणि हे अगदी सावकाश व्हावं यासाठी एकही नेता जरांगे आणि कंपनीच्या विधानांवर व्यक्त होत नव्हता. फक्त त्यांच्याकडून मारा केला जाणाऱ्या वक्तव्यांची नोंद केली जात होती रीतसर, त्यातल्या कायदेशीर बाबी तपासल्या जात होत्या आणि याच विधानांचा योग्य तो वापर करून जे उमेदवार जातीच्या नावावर मतं मागून जिंकून येतील त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी एका बाजूला सुरू होती. आता हे सगळं तुम्हाला कपोल कल्पित कल्पना वगैरे वाटेल, काही जण ह्याला काउंटरही करायला येतील, पण आमच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता जे आमच्या सूत्रांना समजतं ते बारामतीच्या काकांना कळू नये असं होईल का कधी? एवढं काही ते अवघड नाही. तसं ते कळालं आणि मग निघाला आदेश तलवारी म्यान करण्याचा. नाहीतर मनोज जरांगे पाटील हा लढवय्या नेता असा सहजासहजी माघार घेणाऱ्यातला नाही आहे. जरांगेंनी सरसकट आपले उमेदवार मागे घेतले,
प्रत्यक्षात आपली तलवार म्यानच केली आहे, पण ते तसं मानत नाहीत, मानायला तयारच नाहीत. काही उमेदवार अशाही स्थितीत लढणार आहेत, त्यांची फसवणूक झाली आहे अशा मानसिकतेत ते आलेले आहेत आता सध्या. बघा, एक मराठा तरुण किती पोट तिडकीनं मनोजदादांना आवाहन करतोय. 2 दिवसापूर्वी सराटीमध्ये सभा झाली. त्यावेळी मनोजदादांनी सांगितलं की मी पाडा म्हणणार नाही, निवडून आणा म्हणणार नाही, आणि जे बॉन्ड करून देतील त्यांना आपण पाठिंबा देऊ. आता परत दादा म्हणताय की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहे ते बॉन्ड घेऊ नका, बॉन्ड काही कामाचे नाही आणि अपक्षाला पाडा. आतापर्यंत म्हणत होते भाजपला पाडा, मी ज्याला सांगेन त्याला पाडा, आता म्हणताय अपक्षाला पाडा. दादा, नेमकं आमचं काय चुकलं? आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यासोबत राहिलो. आम्ही 4 वर्षापासून या मतदारसंघात या ठिकाणी काम करतोय. आम्ही ज्या ज्या वेळी तुम्ही बोलवलं त्या त्यावेळी आलो आणि तुम्ही आम्हाला पाडायचे आदेश देतायत. करता तुमच्यामध्ये आम्हाला स्वतःला बघतो. आणि मागच्या वेळी जेव्हा उभं राहिलो तेव्हा सुद्धा आपण पाठिंबा दिला नाही, पण समाजाच्या जोरावर चांगलं मतदान पडलं. 29,000 मतदान जवळपास या फुलंब्री तालुक्यामध्ये आम्हाला पडलं. आणि आता सुद्धा तुम्ही सांगितलं की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहेत त्यांना पाडा. नेमकं आमचं काय चुकलं? आम्ही गरीब, आमच्याकडे पैसे नाहीये, करोडपतीची औलाद आम्ही नाहीये म्हणून आम्ही इलेक्शन लढू शकत नाहीये का? 4 वर्षापासून जे गुन्हे घेतले, जे काम केलं ते आज सगळे वयाला गेले. तुम्ही सभा सुद्धा या फुलंब्री तालुक्यात घेणार आहे असं देखील कळलं. दादा, तुमच्या विरोधात जात नाही, समाजाच्या विरोधात जात नाही, मात्र नेमकं आम्ही चळवळीतून काय सिद्ध करतो आहोत? आरक्षण देखील भेटत नाहीये. मग लढून आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही पुन्हा फाशाच घ्यायच्या आहेत का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. लोकांच्या भावना क्षुब्ध आहेत, पण पवारांनी यातून आपला स्वार्थ साधला जात नाहीये हे पाहिलं आणि आपल्या पिल्लांना परत घरट्यात बोलावून घेतलं. कारण त्यांच्या जातीय मुद्द्यांवर जर काही ठिकाणी पवारांच्या राशपचे उमेदवार जिंकून आले तर त्यांच्यावरही निवडणूक रद्द व्हायची नामुष्की येणार हे ओळखून त्यांनी लागलीच वाढत्या पाण्याचा अंदाज घेत या पिल्लांना आपल्या पायाखाली घेत त्या पाण्याच्या बाहेर आपलं मुंडकं काढलेलं आहे, स्वतःचा जीव वाचवलेला आहे. तुम्ही लढू नका आणि कोणाला पाडूही नका ना, उगाच आमचे वांदे करू नका. तर मित्र, आंबेडकरी समुदायातून राजरत्न आणि आनंदराज हे दोघेही आंबेडकर जरांगेंना भेटून गेले. सज्जाद नोमानी तर यांचा सल्लागार बनला होता. मग मराठ्यांसह दलित आणि मुसलमान असं समीकरण जर जुळलं असतं तर जरांगेंना चांगल्या जागा जिंकता आल्या असत्या. मनोजदादा जरांगे हे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीतून राजकीय पटलावर आले असते आणि 2024 नाही तर 2029ला ते सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यताही निर्माण झाली असते. आता हा नवा धोका नाही का? मग हा धोका पाहता पवारांना धडकी बसलेली असणार. लेक आणि नातू माझ्यासारखेच भावी बनून राहणार की काय आयुष्यभर? कारण एक तर अकेला फडणवीस नडतोच आहे, मग शिंदे आले, आता आपला पुतण्याही गेला आहे त्यांच्याबरोबर. नवीन हा जरांगे जर आला यांच्या वाटेत आडवा तर यांची लेक आणि नातू हे भावीच राहणार कायमचे. या भीतीनं त्यांनी फडणवीसांनी लावलेला हा जो काही सापळा आहे जो त्यांच्या लक्षात आला तो उघड केला. निवडणूक रद्द होईल, वर 6 वर्षांची मतदान बंदी होईल किंवा निवडणूक लढवता येणार नाही असा जो काही बागुलबुवा उभा केला हा सगळा घाबरवण्यासाठीच असावा. पण जरांगेंनी लागलीच तलवार म्यान केली. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ते केवळ काकांच्या आदेशांचंच पालन करतात. त्यांनी या शक्यतेवर उलट तपासणी करून शहानिशा तरी करायला हवी होती. खरंच असं काही होतं का? आपलं त्या दलित आणि मुस्लिम उमेदवारांच्या याद्या आल्या नाहीत असं काहीतरी सांगत एकटे कसं लढणार म्हणत माघार घेणं हे मराठ्यांना पटणारं नाही आहे. वर्तन म्हणजे मराठ्यांची एकट्यांची ताकद किती असं विधान करणं तर साप गणलेलंच आहे. ते मराठ्यांनी आपली ताकद लोकसभेला काही पॉकेट्समध्ये दाखवलेली आहे. मुसलमानांनी हेच केलं आहे. मुंबईत उभाटा होलसेलमध्ये जिंकणं म्हणजे त्या मुस्लिम मतदारांनी दिलेली साथ होती. आता उरला फक्त दलितांचा प्रश्न. तोही काही प्रमाणात एकवटला असता. जे दलित, मुस्लिम आणि मराठा असं समीकरण जुळलं असतं. पण पुन्हा एकदा या एकीला सुरुंग लावला आहे तो याच काकांनी, करामती काकांनी, स्वतःच्या फायद्यासाठी. आम्ही मात्र वेगळेच अर्थ लावत आहोत. खरी कारणं गुलदस्त्यातच होती. असो, 2019 नंतर महाराष्ट्रातल्या निवडणुका मग त्या बाजार समित्यांच्या असोत किंवा ग्रामपंचायत, नगर परिषद, महापालिका, अगदी लोकसभा, विधानसभेच्या ज्या होत आहेत त्या, आणि गेला बाजार राज्यसभा आणि विधान परिषद
त्या निवडणुकाही प्रचंड रंजक आणि रोमहर्षक व्हायला लागल्यात. आपण त्या रंजकतेचा आस्वाद घेत आहातच. त्या रंजक संघर्षाच्या ज्या पोकळ बातम्या बाहेर येतात, त्या बातमीमागे एक बातमी असते. ती बात मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. यापुढेही हा प्रयत्न जारी असेल. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.